with us to enlighten our day with their success stories. I will speak few words about them. Honorable Rohan Bhalerao sir belongs to Commerce faculty. As a business, before the closure of all the businesses before the COVID-19 pandemic, sir was running a dancing academy. Sir was also the organizer of various annual functions. In 2016, Sir completed course of management. The pandemic became the reason to shut down his dance academy, but it became a new challenge in front of him to start a new business for livelihood, and it was a rebirth of a new businessman. After lockdown, Sir started non-touch Pani Puri, and now he has established a restaurant known as Srimant Rasoi in our city. Mr. Piyush More. Sir has done his schooling from CDO Mary College and college from Bhosla Military School. He has completed his Bachelor of Business Administration from Kekewag ACS and CS College Nashik. Sir worked as Assistant Manager at Havells India Limited in 2018 and currently he is Assistant Manager at Jaguar and Company Private Limited. He is a Director of Veteran Media Solutions LLP. Mr. Tanmay Joshi sir has done his schooling from Aurangabad. He has completed his MBA from IBS Pune and BBA from Kekewa College Nashik. Sir worked as Channel Sales Manager and Client Servicing at Gangotri at Nashik. He is currently Director of Veteran Media Solutions LLP. Piyush More sir and Tanmay Joshi sir are designated partners of Veteran Media Solutions. Veteran Media Solution company which helps to derive a unique concept toward creating brand for product through different mode of mediums. More details will be given by both of the directors to you. रोहन सर तुमच्यासाठी सर तुम्हाला टचलेस पाणीपुरी ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला? जसं मी सांगितलं की करोना काळामध्ये ती काळाची गरज होती. एंटरप्रेन्योरचं काम काय असतं की तुमचं जे काय सध्या चालू आहे त्याचं प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं काढता येईल हे आपल्याला बघायचं. तर त्याच्यामुळे ही कन्सेप्ट इथून सुचली. जसं मी मगाशी सांगितलं की करोना सुरू होता त्यावेळेस कोणी खायला बाहेरचं तयार नव्हतं. हायजीन मेंटेन करण्यासाठी मी कन्सेप्ट डोक्यामध्ये आहे. धन्यवाद सर. वेटरॉन मीडिया सोल्युशनचे संचालक डायरेक्टर पियुष सर, माझा प्रश्न तुमच्यासाठी. सर, आपण ॲडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्री हा व्यवसाय का निवडला? कोविड टाइम स्टार्ट झाला. सो प्रत्येकाला एक हे होतं की मी माझा बिझनेस कसा प्रमोट करू. खूप लोकांनी न्यूजपेपर बंद केले, रेडिओ ऐकून जेवढ्या जॉकीज सांगतील तेवढ्यावरच डिपेंड होते. आणि तिसरं एक होतं तुमचं फेसबुक, गुगल किंवा इंस्टाग्राम. सो डिजिटल प्लॅटफॉर्मकडे खूप सारे लोक आले. त्यातही मेजर इश्यूज असा होता जे आपल्याकडच्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतात त्यांना हे डिटेलिंग नव्हते की त्यांनी त्यांचा बिझनेस फेसबुकवरती नक्की प्रमोट कसा करायचा आहे. स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला ओके येतं. स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला एवढंच होतं की मी फोटो काढला, माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला टाकला, की मी माझ्या फेसबुकच्या प्रोफाईलला टाकला आणि माझं मार्केटिंग झालं. बाकी मी न्यूजपेपर किंवा रेडिओ करेल भाऊ. सो ही इज लिटल बिट अनअवेअर अबाउट फेसबुक, इंस्टाग्राम किंवा गुगल किंवा वेबसाईट मॅनेजमेंट. वेबसाईट का केली पाहिजे, त्याचा प्रेझेन्स असला पाहिजे नसला पाहिजे, कुठल्या प्रॉडक्टला गरजेचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज थोड्याशा अनअवेअर होत्या. आणि मेजर पूर्वी कसं व्हायचं कोविडच्या अगोदर किंवा आमची जो बिझनेस मॉडेल आहे त्याच्या अगोदर कसं व्हायचं, एखादा बिझनेस रन करताना तो न्यूज एजन्सी किंवा न्यूजपेपरवाला त्याला सेपरेट एजन्सी होती. रेडिओ वरच्या ॲडव्हर्टायझिंगसाठी तो सेपरेट एजन्सीला जायचा, डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंटसाठी वेगळीकडे जायचा, प्रिंटिंग सोल्युशनसाठी त्याला वेगळीकडे जावं लागतं. आणि मग तो त्याचा प्रोडक्टिव्ह टाईम जो 12 तास किंवा 24 तास जरी तो बिझनेसमध्ये असेल त्याच्यातलं त्याला 8 तास एजन्सीसाठीच द्यावे लागायचे की मला अशी ॲडव्हर्टाईज बनवून पाहिजे किंवा मला अशी ॲडव्हर्टाईज करायची आहे. त्यात व्हायचं कसं, त्याचा तो अनप्रोडक्टिव्ह टाईम होऊन जायचा. सो आम्ही काय सोल्युशन दिलं की तुम्हाला 4 एजन्सीजला भेटायची गरज नाही, तुम्ही एकाच एजन्सीला भेटा,
ती एजन्सी टेक केअर करेल चारही ठिकाणी तुमचं प्रमोशन कसं होईल. सो तिथे त्यांचं आम्ही टाइम मॅनेजमेंट एक टाइम फ्रेम कमी करून दिली. तिसरी गोष्ट कशी व्हायची की कोणी मित्र भेटला किंवा त्यांचं ओळखीतलं कोणी भेटलं की एक काम कर, सध्या न्यूजपेपर एकदम फ्लॅट चालू आहे, कोणी घेत नाही, तू रेडिओवरती प्रमोशन कर. पण ते प्रॉडक्ट तुमचं रेडिओवर प्रमोट होणार आहे की नाही हे त्याला त्यावेळेस लक्षात नाही येत आणि तो तिथे खूप सारं त्याचं बजेट एक्झॉस्ट करून टाकतो. परत कोणीतरी सांगता अरे तू वेडा आहेस, सध्या सगळेजण इंस्टाग्रामवरती आहे किंवा फेसबुकवरती आहे. त्यावेळेस परत मग त्याच्याकडे तेवढं बजेट नसतं किंवा त्याला वाटतं फेसबुक इंस्टाग्राम म्हणजे फक्त फोटो क्लिक केला आणि टाकून दिलं, माझं प्रमोशन झालं. पण तसं होत नाही. सो मग त्याच्यासाठी परत त्याला एक तर टीम शोधा किंवा मग नवीन इन्व्हेस्टमेंट करा. सो आमचं सोल्युशन हेच होतं की कुठल्या मीडियममध्ये तुम्हाला किती फंड एक्झॉस्ट केलं पाहिजे, कुठल्या मीडियममध्ये तुम्ही फंड इन्व्हेस्ट केला पाहिजे आणि त्यातनं तुम्हाला कसे रिटर्न्स मिळतील यासाठी बेसिकली आम्ही काम करतो. त्यातही पुढे जाऊन मी आणि तन्मय आम्ही असं ठरवलं की आम्ही बेसिकली प्रॉडक्ट रिलेटेड ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यासाठी जास्त काम करतो रॅदर दॅन सर्व्हिस. सो तुम्हाला ते एक ठरवावं लागेल की तुम्ही कुठलंही एक नवीन अपग्रेडेशन, इम्प्रोव्हायझेशन किंवा सोल्युशन, जसं आता भालेराव सरांनी सांगितलं पाणीपुरीचं सगळेच विकत होते पण काहीतरी तुम्हाला त्याच्यात इम्प्रोव्हाइज करावं लागलं. सो तेव्हा तुमचं ॲक्सेप्टन्स आलं. तर तुम्ही कुठलीही जुनी एखादी एक्झिस्टिंग गोष्ट आहे तिला इम्प्रोव्हाइज करा, तिला इनोव्हेटिव्हली प्रेझेंट करा, पण त्यावेळेस हेही डिसाईड करा की नेमकं काय करायचं. मग आता त्यावेळेस त्यांनी हे ठरवलंही नाही की मी भेड पण टचलेस देईल. सो ते पण तुम्हाला माहिती पाहिजे, सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस करायला जाऊ नका. सो म्हणून मग एक तर प्रॉडक्ट इंडस्ट्री आणि हा टाइम मिनिमाइज करायचा, म्हणून मग ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री आफ्टर कोविड. आता माझा प्रश्न तन्मय सर तुमच्यासाठी. सर, तुमची व्हेटरन मीडिया सोल्युशन्स ही कंपनी सुरू करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले आणि त्यांना तुम्ही कसे सामोरे गेले? पहिले म्हणजे कोणती एक कंपनी सुरू करताना तुम्हाला तिला कुठपर्यंत न्यायचं आहे हा पिक्चर तुमच्या आधीच तुमच्या माइंडमध्ये ठरवलेला पाहिजे. तर तुम्ही एखादा, जसा रोहन सर बोलले की तुम्ही एक मजा म्हणून जर एखादा बिझनेस विचार करत असाल तर तुम्ही जास्त वेळ जाणार नाही पुढे. आणि म्हणजे एक माझे वडील ही म्हण सांगतात, तिन्ही डोक्यात ठेवून मी ते बेसिकली आम्ही चालू केलं की कोणताही व्यवसाय सुरू करताना किंवा कोणताही व्यवसाय सुरू केल्यानंतर तो किमान तुम्हाला त्याच्यात 1000 दिवस मेहनत करायची आहे. म्हणजे 1000 दिवस आपण जर वर्षात कॅल्क्युलेट केले तर ती 3 वर्ष होतं. ते म्हणतात जर 3 वर्ष तुझा बिझनेस टिकला तर मग पुढे तो कायमस्वरूपी टिकेल आणि तो मोठा होत राहील. सुरू करताना अडचणी बेसिकली अशा झाल्या की इंडस्ट्रीमध्ये नवीन असल्यामुळे किंवा जी कॉन्सेप्ट आपण आणली आहे ती कॉन्सेप्ट लोकांकडून ॲक्सेप्टेशन मिळण्यासाठी जरा वेळ लागतो. त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही तुमचं प्रोडक्ट किंवा तुम्ही तुमची सर्व्हिस घेऊन लोकांसमोर प्रेझेंट करतात, त्याला लगेच ॲक्सेप्टन्स मिळत नाही. जो नकार समोरून मिळतो तो बेसिकली एक फेल्युअर म्हणूनच आपण पकडला जातो. आणि तो जर फेल्युअर तुम्ही तुमच्या माइंडवर हावी होऊ दिला तर मग तुम्ही तिथेच कोलॅप्स होऊन जाता. नकाराची जी नकार येण्याचा जो रेशो असतो तो होकार येण्याच्या पेक्षा खूप जास्त असतो. तर तो आला, तो खूप मोठ्या प्रमाणात येतो आणि तो आल्यानंतर तुम्ही खचून गेले तर मग तुम्ही तिथेच थांबाल. तर बेसिकली प्रॉब्लेम्स असे आले की जास्तीत जास्त नकार आले, लोक लवकर ॲक्सेप्टन्स देत नाही, हो आत्ता करू, उद्या करू, परवा करू. पण मग तोपर्यंत तुमचं जर माइंडसेट खचून गेलं तर मग तुम्ही तिथे सेव्ह जाल. ॲक्सेप्टन्स हा लवकर मिळत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला तेवढ्याच जिद्दीने, तेवढ्याच नेव्हर गिव्ह अपच्या भावनेने तुम्हाला काम करावं लागतं की तुम्ही लवकर गिव्ह अप करून दिलं तुम्ही तिथेच थांबून जा. तर माझा पुढील प्रश्न रोहन सर तुमच्यासाठी. सर, आधी आपण कोरिओग्राफर होता, मात्र कोविडमुळे आपला व्यवसाय बंद झाला, तर आपण श्रीमंत रसूची स्थापना केली. तर तुम्हाला जे अपयश आलं त्याच्याकडून तुम्ही यशाकडे वाटचाल कशी केली? खूप मोठे शब्द आहेत हे सगळे. पण नाही, खरंच आहे की काय होतं, तुम्ही एका त्या झोनमध्ये ज्यावेळेस जगतात ना की हां ही लाईफस्टाईल आहे माझी, मला या अशा सगळ्या गोष्टी करायच्या आहे, तर त्याच्यानंतर अचानक ते शून्य ज्यावेळेस होतं तर ते घरात बसूच देत नाही तुम्हाला.
जर तुम्हाला कामाची सवय असेल, सरांनी जसं सांगितलं की जसं तुम्हाला कामाची सवय असेल ना, 1 वर्षापासून 2 वर्षापासून 3, मी 10 वर्षापासून मी तेच करत होतो आणि जर त्याला तुम्ही घरात नाही बसू शकत मग काही झालं तरी, तर त्याच्यामुळे ती गोष्ट ऍक्सेप्ट करायला लागली की नाही असंच राहून नाही जायचं, आपण इथेच थांबून नाही चालणार, तर त्याच्यामुळे काहीतरी आता पुढे करायला लागणार. तर त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली. आता मी पियुष मोरे सरांना प्रश्न विचारू इच्छितो. सर, तुमच्या बिझनेसमध्ये तुमची जी टीम आहे त्या टीमकडून तुमच्या कोणकोणत्या अपेक्षा आहे आणि त्या टीमसाठी तुमच्या कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे? रिसेंटली मागच्याच आठवड्यात एका कस्टमर सोबत मी आणि तन्मय इंटरॅक्ट करत होतो. एक नवीन फॉर्म्युला त्यांनी आम्हाला सांगितला, खूप इंटरेस्टिंग होता. OQP. सो आम्ही दोघं 2 मिनिटं विचार करत होतो OQP म्हणजे काय भाऊ. आणि समहाऊ कस्टमर आमच्यापेक्षा एजनी छोटा आहे, बट स्टील आम्ही कस्टमर रिस्पेक्ट असतो. मला सोनू भैया बताओ OQP मतलब क्या. तर एक गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली, ओनली क्वालिटी पीपल. सो एव्हरी टाइम तुम्हाला टीम पाहिजे आणि ती टीम शुड बी ओनली क्वालिटी पीपल, अदरवाइज युअर बिझनेस इन टोटल लॉस. एक साधा 2 शब्दात त्यांनी सांगितलं, ओनली क्वालिटी पीपल अदरवाइज युअर बिझनेस इन टोटल लॉस. सो इट इज बेटर. तुम्हाला हे गरजेचं नाही की ते अकॅडमिकली खूप चांगले पाहिजे, बट ते डिटरमाइंड पीपल पाहिजे. एक काम मिळालंय ते त्यांचं 100% देऊन पूर्ण करणारे पाहिजे, नाही तर आता काम दिलंय तो करतोय काहीतरी चालू आहे तसं नाही. सो तुम्ही टीम शोधताना तो एक टीम इन द सेन्स नॉट नेसेसरी की ती तुम्हाला वर्किंग टीमच पाहिजे. तुमचा तो मित्र असू द्या किंवा तुमचे सराउंडिंग असू द्या, त्यांचे विजन्स किंवा त्यांचं बोलणं हे त्यातच पाहिजे. ऑलमोस्ट आता तुमच्या जसं मी आत्ता जस्ट इथे आत हॉलमध्ये यायच्या अगोदर तन्मयचं माझं डिस्कशन झालं. म्हटलं खूप सारे मुलं तर ह्याच्यासाठी आले असतील की खूप दिवसांनी कॉलेजला येता येईल आणि मित्रमैत्रिणींना भेटता येईल. सो याच्यातले किती लोक खरंच इंटरेस्टेड आहेत एंटरप्रेनर म्हणून ते एकदा चेक केलं पाहिजे. आणि इट इज बेटर की खरंच तुम्ही त्या दृष्टीने आला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. तो एक माइंडसेट ठेवू नका की खूप दिवस झाले कॉलेजला गेलो नाही चला हो. सो अशा लोकांसोबत तुम्ही टाइम स्पेंड करा की ज्यातनं तुम्ही काहीतरी प्रॉडक्टिव्ह शिकाल, प्रॉडक्टिव्ह इंटरॅक्शन असेल. इट इज नॉट नेसेसरी तुम्ही 2 तास घातले आणि त्याच्यातनं 200 रुपये मिळायलाच पाहिजे असं नसतं. तुमचे थॉट्सला तुम्ही पॉलिश करा. तुमचा एखादा काही विषय असू शकतो. तुम्ही आता सध्या सोशल मीडियावर काय करता तोही विषय असू शकतो, अफगाणिस्तानमध्ये काय होतंय तोही विषय असू शकतो, किंवा मग जो बायडननी हे स्टेटमेंट का दिलं, विषय काही असू शकतो. पण त्यात तुम्ही काहीतरी प्रॉडक्टिव्ह किंवा त्यातनं काहीतरी लर्निंग काहीतरी घ्या. इट इज नॉट नेसेसरी की एखाद्या शिक्षकाने येऊन तुम्हाला फळ्यावर शिकवलं पाहिजे तरच तुम्ही शिकलं पाहिजे. मी तसं शाळेत कमी बसलेला विद्यार्थी असल्यामुळे मी ते नक्की हे सांगेल की तुम्ही चांगले मित्र जोडा, चांगले फ्रेंड सर्कल पाहिजे, त्यातनं तुम्ही लवकर ग्रूमअप व्हाल, तुम्हाला ग्रो होण्यासाठी जास्त फायदा होईल. सो ओनली क्वालिटी पीपल while choosing your team. तन्मय सर, माझा पुढील प्रश्न तुमच्यासाठी. सर, तुम्ही तुमच्या वेटरन या कंपनीला पुढील काही वर्षात कसे पाहता? आम्ही आता सध्या फक्त नाशिकमध्ये काम करतो आणि आमचे काही क्लायंट्स नाशिकच्या पेरिफेरी एरियामध्ये पसरले, म्हणजे नाशिक जिल्हा म्हणू शकतो. आम्ही काही वर्षामध्ये स्वतःला असं बघतो, मोठमोठे जे कॉर्पोरेट हब्स असतात त्यांच्यामध्ये एक मार्कॉम टीम असते, म्हणजे ती त्या कॉर्पोरेट कंपनीजची पूर्ण मार्कॉम म्हणजे मार्केटिंग हा पूर्ण डिपार्टमेंट हँडल करत असते. म्हणजे त्या कंपनीला त्यांचं प्रमोशन कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं, पब्लिसिटी कशी करायची, त्या कंपनीज त्याचा हेडॅक ते बाळगत नसतात. तर आम्ही काही वर्षांमध्ये असंच बघतो की वेटरन मीडिया सोल्युशन्स ही एक अशी कंपनी असेल की जे मीडियम साईज मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहे किंवा मीडियम साईज इंडस्ट्रीज आहे त्यांचं ॲज अ 100% मार्कॉम टीम म्हणून आम्ही काम करतो. थँक्यू सर. आता माझा पुढचा प्रश्न रोहन सरांसाठी. सर, जेव्हा आपण श्रीमंत रसोई स्थापन केली तेव्हा पहिले तर आपण एका अपयशातनं पचवून बाहेर येत होता आणि अजून एक अपयश येण्याची खूप जास्त चान्सेस होते, खूप रिस्क होती. तर मग ती रिस्क तुम्ही कशी कॅल्क्युलेट केली, कशी हँडल केली ती रिस्क तुम्ही? एक खूप छान लाईन आहे याच्यावरती.
गिरते हैं शाहसवार मैदाने जंग पर, वो तिल्फ क्या गिरे जो घुटनों के बल चले. तर त्याच्यामुळे याची तयारी होती की बाबा आपण योद्धे आहोत, पडलो तरी काही टेन्शन नाही, परत उठलोच आहे, परत पडलो तर परत उठू. त्याच्यामुळे तो नेव्हर गिव्ह अपचा जो ॲटिट्यूड आहे तोच माणसाला जिवंत ठेवतो. जर ह्या गोष्टी हवी झाल्या की अरे मी तर हरवून जाईल याच्यामध्ये, ठीक आहे ना, दुसरा दिवस आहे परत आपल्याला, हे की नाही. तर त्याच्यामुळे ती गोष्ट त्यावेळेस डोक्यामध्ये होती की हे असं होऊ शकतं आपल्यासोबत आणि होऊ शकतं नाही ते झालं. है ना, 1.5 महिन्यानंतर परत लगेच सगळ्या गोष्टी बंद झाल्या, पण काही नाही. नंतर परत लोक जुळत जातात, आपणला मोठा कारवा बनत जातो, आपण परत पुढे पुढे सरकत जातो. आणि तशा पद्धतीने जरी परत यश येऊन परत अपयश जरी मिळालं तरी तर तुम्ही स्ट्रॉंग आहे ना, तुमची कन्सेप्ट स्ट्रॉंग आहे ना, तुम्हाला कधीच भीती नाही. थर्ड वेव्ह येऊ द्या, परत आपण पुढच्या वेळेस ज्यावेळेस इथे लेक्चर येऊ त्यावेळेस आता 4 एकीने आहोत तोपर्यंत 40 करून टाकू आपण प्लॅन सगळीकडे. याच्यावर मला एक सांगावंसं वाटेल. रोहन सरांचा जसा आपण म्हणता येईल की त्यांचा जसा जर्नी आहे तशीच एक सेम जर्नी तुम्हाला KFC माहिती असेल, केंटकी फ्राईड चिकन. त्यांचे जे फाउंडर आहे कर्नल सँडर्स, तुम्हाला माहिती आहे KFC हा फॉर्म्युला किंवा KFC ही कॉन्सेप्ट हिट केव्हा झाली किंवा ती एक मोठं ते सक्सेसफुल केव्हा झालं? जेव्हा कर्नल सँडर्स 67 इयर्सचे होते तेव्हा ही कॉन्सेप्ट हिट झाली. जोपर्यंत ते 67 वयापर्यंत ते स्वतः त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये प्रेशर कुकर भरून जागोजागी जायचे, तिथे रेस्टॉरंट्सला भेट द्यायचे, त्यांना त्यांचं प्रोडक्ट किंवा त्यांना त्यांची रेसिपी प्रेझेंट करायचे, एखाद्याला आवडलं तर ते तिथे त्यांचा स्टॉल लावायचे. हे असं त्यांनी त्यांचा जॉब सोडून टिल द एज ऑफ 67 त्यांनी असं केलं. म्हणजे हा 3 वर्षाचा आणि हा खूप मोठा कालावधी, त्यांनी त्यांचं आयुष्य अख्खं त्याच्यासाठी वाहून दिलं. आणि ॲट द एज ऑफ 67 त्यांची KFC हिट झालं. आत्ता असं पाहायला गेलं तर आपण पूर्ण वर्ल्डमध्ये KFCच्या 118 देशांमध्ये प्रेझेन्स आहे आणि जवळपास 10 ते 12 हजारापेक्षा जास्त त्यांच्या फ्रँचायझीज आहे. पण जेव्हा त्यांनी चालू केलं तेव्हा ते गाडीमध्ये घेऊन फिरायचे. तर जसं हे म्हटलं की रिस्क फॅक्टर किती, तर त्यांनी त्यांचं आयुष्य अख्खं त्याच्यासाठी देऊन दिलं. ॲट द एज ऑफ 67 त्यांना सक्सेस मिळाला. सर, मी तुम्हाला माझा पुढचा प्रश्न विचारू इच्छितो. सर, तुम्ही तुमची व्हेटरन कंपनी कुठे स्थापन करायची याचा निर्णय कसा घेतला? निर्णय तर जसं मी सांगितलं ना ते चालेल. जसं मी पूर्वी सेल्स बॅकग्राऊंडमध्ये होतो आणि टेरिटरी जेव्हा मी हँडल करत होतो, मी एंटायर मराठवाडा आणि नॉर्थ महाराष्ट्र तेव्हा बघायचो. सो माझं ट्रॅव्हलिंग नंदुरबारपासून नांदेडपर्यंत व्हायचं. सो ऑलमोस्ट 30 दिवसातले 15 दिवस मी टूरवर असायचो आणि त्यातही शेवटचे जे 5 दिवस किंवा जे 10 दिवस असायचे त्यात आम्ही एवढं चांगलं कोणाशीच इंटरॅक्ट नाही करू शकायचो. अर्ध्या सेल्सवाल्यांना आम्ही शिवाय देत असायचो आणि डीलरला. सो ते एक खूप रिपिटेटिव्ह वर्क आमचं झालेलं होतं आणि त्यातनं थोडंसं आता काहीतरी वेगळं झालं पाहिजे. लकीली कोविड ही सिच्युएशन अशी होती ना की खूप लोकांसाठी बॅकलॉग झाले, बॅकड्रॉप झाले, कोणाचे लॉसेस झाले. पण आमच्यासाठी प्रॉफिटेबल डील अशी झाली ना की खूप वर्षानंतर म्हणजे कॉलेज संपल्यानंतर त्यांना मी परत भेटलो आणि त्यात हे डिस्कस झालं की खूप सगळे फ्रस्ट्रेट आहेत, कोणीच कुठे जाऊ शकत नाही आहे. सो लेट स्टार्ट समथिंग न्यू. आणि त्यात आम्ही ठरवलं की आपण एक नवीन कन्सेप्ट किंवा एक नवीन फर्म घेऊन येऊ. सो पहिले तर आम्ही पॅरलरली ज्या एक्झिस्टिंग फर्म होत्या प्रोप्रायटरशिपवाल्या, त्यात आम्ही फर्स्ट ऑफ ऑल ते 1-2 महिने स्टार्ट केलं. पण अगेन सेम थिंग की खूप वेळेस असं होतं ना की नाव हे खूप महत्त्वाचं आहे. जसं थोड्या वेळापूर्वी त्यांनी सांगितलं मी श्रीमंत आणि मग श्रीमंत किचनमधनं श्रीमंत रसोईत का आलं. नाव प्लेज अ गुड रोल. आपण ते खूप वेळेस सांगतो की नावात काय ठेवलं आहे किंवा नावात काय नाही, पण खूप नाव हिटच करतं. आणि त्याच्याच खाली शेक्सपियर पण आहे की हा थॉट शेक्सपियरने दिला पण तरी आजही आपण तो नाव घेऊनच चालतो. सो खूप वेळेस असं होतं ना कंपनीज आपल्याला बघताना अरे ठीक आहे काहीतरी तुम्ही लोकल प्लेयर्स आहात असं ते खूप वेळेस एक्सपिरियन्स होतो. सो मग त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण एक कंपनी फॉर्मेशन करू
आणि आम्हाला इन्व्हेस्टमेंट ॲज सच जर बघाल तर आमचं फक्त टाईम आणि माइंड एक इन्व्हेस्टमेंट होती. माझं ते रोहनची इन्व्हेस्टमेंट खूप जास्त असेल, त्याच्यापेक्षा कमी इन्व्हेस्टमेंट आम्ही केली इन टर्म्स ऑफ फायनान्स. बाकी वेळ आणि डोकं हे तुम्हाला इन्व्हेस्ट करता आलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. माझा 12 वर्ष जुना लॅपटॉप मी स्वतः रिपेअर केला, त्याचे पार्ट्स मागवले आणि तो पहिले आम्ही यूज केला आणि मग नंतर आत्ता आम्ही कुठे आमच्या सिस्टीम्स वाढवत चाललोय. सो इट इज नॉट नेसेसरी की तुम्हाला पहिल्याच दिवशी खूप टेक्नो सेव्ही होऊन सगळ्या गोष्टी तुमच्या हातात असतील तरच तुम्ही बिझनेस चालू करू शकाल. तुम्हाला विजन पाहिजे. आज आपण KKR मध्ये आहोत. पद्मश्री काकासाहेब वाघ इज मॅट्रिक पास आउट, त्यांच्याकडे विजन होतं. आज महाराष्ट्रातले बेस्ट इंजिनियर्स कॉलेजमधनं पास आउट होत आहेत बिकॉज ही हॅज दॅट विजन. इट इज नॉट नेसेसरी की तुमच्याकडे ते एज्युकेशन पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल तुमच्याकडे ते विजन पाहिजे की तुम्ही काहीतरी एक बेटर ऑप्शन देऊ शकतात. आणि जसं तन्मयनी सांगितलं, KFC आफ्टर 67 ॲट द एज ऑफ 67 त्याला ते सक्सेस मिळाला. सो कुठलाही जर तुम्ही नवीन स्टार्टअप ॲज अन एंटरप्रेन्युअर किंवा एक बिझनेस म्हणून जेव्हा स्टार्ट करतात ना, त्यावेळेस एक लक्षात ठेवा की मी आज जिवंत आहे आणि मलाच त्याचं फळ खाता येईल. म्हणून जर तुम्ही केलात तर तुम्हाला त्याच्यात सक्सेस नाही मिळणार. मग तुम्हाला कुठेतरी छोटासा आपलं दुकानदारी चालू करून तुम्ही जाणार आणि तो मुलगा सांभाळणार, असं काहीतरी होईल. जसं तुम्ही जर बघत आला टाटा, बिर्ला, अंबानी, त्यांचे जे फाउंडर्स असतील त्यांनी हा विचार नसेल केला की हा बिझनेस किती कोण चालवेल पुढे जाऊन. त्यांनी हा विचार केला की ह्याला मोठं कसं करायचंय. सो थिंक लाईक दॅट की ह्याला पुढे कोण सांभाळेल हा विचार नका करू, हा किती ग्रोनअप करायचा त्याचा विचार करा. आता माझा पुढील प्रश्न तन्मय सरांसाठी. सर, एका कंपनीचे संचालक म्हणून तुमच्या कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत? कंपनीचं संचालक म्हणजे खूप जे काही छान, म्हणजे सकाळी उशिरा ऑफिसला यायचं आणि केबिनमध्ये बसून ऑर्डर सोडायचं असं नाही. वेळ पडली तर आम्हाला क्लायंटच्या इथे जाऊन त्यांचे फ्लेक्स पण चिपकवावे लागतात, तिथे सगळं काही ते आम्हाला जाऊन करावं लागतं. पण ॲज अ म्हणजे कंपनीचा प्रमोटर म्हणता येईल आपल्याला. प्रमोट करताना आमच्या जबाबदाऱ्या असंच असतात की आमची टीम जी आहे ती रेग्युलर बेसिसवर योग्य काम क्लायंटला करून देते आहे की नाही, त्यांच्याकडून त्या गोष्टी आपण फुलफिल करून देतोय की नाही, क्लायंटचे जे एक्सपेक्टेशन्स आहे ते 100% आपण फुलफिल करतोय की नाही, या गोष्टींचा दखल घ्यावीशी वाटते. आणि असं वेळ पडली तर काही पण कामं करावे लागतात, म्हणजे सगळेच कामं करावे लागतात. असं आहे. रोहन सर, तुम्ही श्रीमंत रसोईची स्थापना करताना तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले? हॅलो. सगळ्यात पहिले हे जेवढं असं ऐकायला सोपं वाटलं तर ते तसं अजिबात काहीच नव्हतं. ज्यावेळेस पाणीपुरीसाठी आता पहिलेच जेव्हा ते सुरू करत होतो तेव्हा कार्ड सुरू केला, तुम्हाला सांगितलं मी, छोटा गाडा होता तो, बरोबर आहे. तर ते उभं करण्यासाठी परमिशन्स घ्यायला लागतात है ना. पहिली तर सगळ्यात पहिले की एखादा कोणीतरी असा ओनर पाहिजे दुकानाचा की त्याच्या समोर ते उभं करेल है ना. आणि कुठल्याही प्रकारचे सरांनी जसं सांगितलं स्वतः जाऊन सगळ्या गोष्टी करायला लागतात, तर त्या गोष्टीची लाज कधीच कोणीच बाळगू नका है ना. आता याच्या आधी ज्यावेळेस मी इव्हेंट लाईनमध्ये होतो त्यावेळेस सगळं व्यवस्थित होतं, माझ्या गाडीला ड्रायव्हर होता, सगळ्या गोष्टी जागच्या जागी असायच्या, ओके. पण आता नंतर ऍक्सेप्ट केल्यानंतर परत शून्य आहे ना, तर ते ऍक्सेप्ट करून घ्या. त्याच्यानंतर जेवढं अशोका मार्गला मी पहिले सुरू केलं. अशोका मार्ग माहिती का एरिया कोणाला? हां, तर अशोका मार्गचे कमीत कमी समजून घ्या मी 15-16 शॉप्स ओनरला जायचो. ओळख तर कोणाची नव्हती तिथे, काही आपलं कधी त्या एरियात कधी जास्त संबंध आला नाही, तिथे कधी जास्त कोणाची ओळख नव्हती. तर तिकडचे जे दुकान असायचं, समजा अमूलचं दुकान आहे आईस्क्रीमचं, मग तिथे जायचं, एक स्कूप घ्यायचा आईस्क्रीमचा, काय काका कसं चाललंय, छान. मग बोलता बोलता त्यांच्याशी ओळख करून, दादा मला थोडं पाणीपुरीचं सुरू करायचं आहे आणि तर मला ही जागा मिळेल का इथे उभं राहण्यासाठी. तर जसं सरांनी सांगितलं की ते नकार ऍक्सेप्ट करणं खूप वेळेस ऐकायला जातो. शॉपचं एकाच मालकाने कोणीतरी हो म्हटलं असेल ना, 15 जण नाही म्हटले, हा कोणी ह्या ही पण नाही 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 हे पाणीपुरीवाल्यांना वगैरे आम्ही देत नाही, असं कधी कधी वाटायचं जरा यात मला मी कुठेतरी दाखवून आणतो नक्की काय आहे. पण ठीक आहे, त्या लोकांना असं वाटायचं की हा काय फक्त पाणीपुरीवाला आहे,
त्या हिशोबानेच ते बघत होते आणि ते गोष्ट ऍक्सेप्ट करून घ्यायची की ठीक आहे आता आपण आहे पाणीपुरीवाले तर आहे ठीक आहे ओके. मग आम्ही त्या तिथे सगळ्या शॉप्समध्ये गेलो, सगळ्यांना प्रत्येक ठिकाणी कॅफे असेल तर तिथे जाऊन मॅगी खा. मग बोलता काय दादा कसं आहे असे परमिशन काढायला आम्हाला तिथे खूप फार वेळ लागला. मग त्याच्यानंतर एका शॉपनी परमिशन दिली. धोबी जंक्शन नावाचं तिथे शॉप होतं, तर तिथे त्या शॉपने आम्हाला परमिशन दिली की ठीक आहे तुम्ही इथे लावू शकता. आणि मग तिथून पाणीपुरीचं सुरू झाल्यानंतर मग पोलीस 10 वाजल्यानंतर, शेवटी आता आम्ही गाडीवाले झालो ना, हॉटेल वगैरे तर नंतर किंवा कोरिओग्राफर तुम्ही घरी, आता नाही, आता तुम्ही गाडीवाले. मग पोलीस येणार, थोडंसं ॲरबंटली बोलणार की हे काय बंद करा, आपण हो सर हो सर ठीक आहे ठीक आहे. मग ह्या असे हे पण खूप प्रॉब्लेम्स आले, पण ठीक आहे. तर तुम्ही इथून स्ट्रॉंग असाल तर तुम्हाला कुठलीच गोष्ट तुम्हाला खचू देणार नाही आणि तुम्हाला उभं राहायला ते ताकद देईल. आता पुढचा प्रश्न मी पियुष सरांना विचारू इच्छितो की सर, तुमच्या दैनंदिन वेळापत्रकात तुमचे म्हणजे डोकं उत्पादक आणि केंद्रित ठेवण्यासाठी तुम्ही काय करतात? लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी दैनंदिन आता जसं सगळ्यात पहिले मॅडम सोबत इंटरॅक्शन झालं. सो मॅडमनी सगळं ऐकल्यानंतर हा मला हेच बघायचं होतं तुम्ही किती पाण्यात आहे. सो टेल मी, एक जस्ट जोक म्हणून सांगितलं तसं 24 तास डोक्यात हेच चालू असतं की नवीन कस्टमर ॲक्विजिशन आपल्याला कसे करता येतील, आपण आपल्या सर्व्हिसेस अजून इम्प्रूव्ह कशा करता येईल, त्याच्यात टाइमली डिलिव्हरी कसं करता येईल. कारण गोष्टी सगळे तेच करतात. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं, एक पाणीपुरी भैया पण विकतोय, ते पण विकताय, किंवा आमच्या ह्याच्यात न्यूज एजन्सी ऑलरेडी आहेत काम करणाऱ्या, आणि डिजिटलमध्ये हार्डली असं आहे ना की 100 रुपयात क्रिएटिव्ह बनवून देणारे पण फ्रीलान्सर म्हणा किंवा एजन्सीज आहेत की ते फक्त तिला 100 रुपयात तुम्हाला एक बॅनर बनवून देतो. सो त्यात आपण कसं इम्प्रूव्ह करता येईल या दृष्टीने तर 24 तास विचार चालू असतो. आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणाल तर आजच्या डेटला असं असतं ना की सगळं स्टेकवर असतं. म्हणजे आज मी काम नाही केलं तर माझी EMI कोणी भरायला येणार नाही. सो इट इज, त्याच्यामुळे तर ऑलरेडी फोकस असतो. तरी प्रयत्न करतो थोडं शांत राहून, सकाळी उठल्यावरती एक 15-20 मिनिटं शांत राहून आज दिवसभरात काय करायचं याचा विचार चालू असतो. कधी कधी ते ती मुवमेंट इरिटेट पण होते घरच्यांना, कारण ते येऊन त्यांना माहीत नसतं आपण डोक्यात काय विचार करतोय. सो इट इज बेटर, तसं वेळ असं स्पेसिफिक काढत नाही पण काढायला पाहिजे. आणि जर तुम्ही आता स्टार्ट करत असाल तर डेफिनेटली सकाळी किंवा रात्री तसं तुम्ही एक वेळ काढा, एक 15 मिनिटाचा, की दिवसभरात काय झालं किंवा मग आज दिवसभरात तुम्हाला काय करायचं आहे. याच्यासाठी एक 15 मिनिटं काय खूप मोठी नाही, पण ते स्पेसिफिकली वेगळे काढा. खूप वेळेस आता माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा येतो ना की आपण घरात एंटर झालेलो असतो, टीव्हीवर काय चालू आहे किंवा मोबाईलमध्ये काय आहे त्याच्यात लक्ष नसतं, आपण बॅक ऑफ द माइंड काहीतरी विचार करत असतो आणि फॅमिली येऊन काहीतरी आपल्याला सांगत असते आणि मग ते सडनली येतं लक्ष नाही तुझं कुठे असतो. सो तसा एक सेपरेट वेळ काढा जेणेकरून त्यांना पण इरिटेट होणार नाही फॅमिलीजला, आणि तुमचं पण जो 15 मिनिटं काढले त्यात जास्तीत जास्त तुम्ही प्रोडक्टिव्ह तुमचे डिटेल्स नोट डाऊन करू शकाल. आणि अजून एक मला खूप माझं हँडरायटिंग तसं खूप खराब आहे, पण स्टील मी सगळ्यांना एक सांगेन की तुम्ही एक शब्द असेल किंवा एक लाईन असेल किंवा एक वर्ड असेल ना, तो राईट करून ठेवायला शिका. कारण आज तुम्ही काय विचार केलाय तो तुम्हाला लक्षात येईल की नाही सांगता येत नाही. आम्ही असं नॉर्मली हसताना विचारतो, अरे काल काय खाल्लं तेच मला माहिती नाही. सो ते असं होतं, तर ते लिहायला शिका. भले तो एखादा शब्द असेल किंवा तुमचं टार्गेट असेल की मला पुढच्या, जसं माझं टार्गेट होतं की मी 2022 मध्ये गाडी घेईल किंवा 2021 मध्ये घर घेईल. भले ते टार्गेट का असेल ना, पण ते लिहायत जा. ते तुम्ही बघाल तर तुम्हाला ते कंटिन्युअस दररोज लिहिलेलं असेल तर तुम्हाला ते समजेल की अरे मला हे अचीव करायचं आहे. तुम्ही जर मनात ठरवलं की मी 2020 मध्ये ऑडी घेईल, तर इट इज, खूप कमी लोक असतात की 1% लोक असतील की ते अचीव करतील. बट आपण जर जनरल ॲव्हरेज अकॅडमिक्सवाल्यांचं जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना, ट्राय टू राईट डाऊन की तुम्हाला काय करायचं आहे किंवा तुमचं डेली वर्क फ्लो काय आहे हे तुम्ही निदान एकदा तरी लिहा महिन्यातनं. जर तुमचा मंथली वर्क फ्लो डिसाइडेड असेल तर महिन्यातनं एकदा लिहा, म्हणजे ते तुम्हाला अचीव करायला सोपं होईल. म्हणजे तुमचा टाइम पण वाचेल आणि त्यात तुम्ही टाइम मॅनेजमेंटमध्ये मग सगळ्या गोष्टी करू शकाल. थँक्यू.
तन्मय सर, मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारू इच्छितो. तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्रीमध्ये बाजाराची स्थिती काय आहे? ही ॲडव्हर्टायझिंग किंवा मार्केटिंग ही अशी एक इंडस्ट्री आहे ना की तिला आपण म्हणता येईल की ती कधीच डाऊनफॉलला जाणार नाही. कारण असं आहे की कोणताही व्यवसाय आला की त्याला मार्केटिंग ही करावीच लागते, लोकांपर्यंत पोचवावंच लागतं. तर फक्त त्याचे माध्यमं बदलत राहतात. आता पूर्वीचा सिनारिओ मार्केटिंग इंडस्ट्री किंवा मार्केटिंगचा असा होता की 5 ते 6 वर्षापूर्वी आणि त्याच्या आधीचा कालावधी याच्यामध्ये न्यूजपेपर जे आहेत ते डॉमिनेटिंग होते मार्केटमध्ये. आजही म्हटलं जातं की न्यूजपेपर हा मार्केटिंग इंडस्ट्रीचा हत्ती आहे. कारण त्याचं असं आहे की त्याचा ट्रस्ट फॅक्टर त्याचा जास्त आहे. पेपरमध्ये ॲड बघितल्यानंतर लोकांचा विश्वास बसतो की अरे हे जेन्युइन लोक आहे. एक एक्झाम्पल द्यायचं आहे. फक्त आता काय झालं की आता माध्यमं बदलले, ॲडव्हर्टायझिंगचे माध्यमं बदलले. आता न्यूजपेपरमधून हळूहळू रेडिओला ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे, रेडिओवरून हळूहळू डिजिटल मीडियम्सवर ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे. वर्ड ऑफ माउथ ही पण वर्ड ऑफ माउथ ही पण एक ॲडव्हर्टायझिंगचं माध्यमच आहे. आज मी आता रोहन सरांनी मला सांगितलं, अरे ते श्रीमंत रसोईमध्ये पाणीपुरी, टचलेस पाणीपुरी फार भारी मिळते बरं का. हे काय झालं, हे ॲडव्हर्टायझिंगच झालं त्यांचं. त्यांनी मार्केटिंगच केलं फक्त तो वर्ड ऑफ माउथ. मी ऐकल्यानंतर माझ्या माइंडमध्ये मम्मी पियुष सर, अरे पियुष सर ते अशोका मार्गला एक रसोई, श्रीमंत रसोई आहे, तिथे टचलेस पाणीपुरी आहे. ते स्प्रेड होत जाईल. तुम्ही ती एक वेब सिरीज बघितली असेल आता रिसेंटली, कोणती, स्कॅम 1992, हर्षद मेहताची. त्याच्यामध्ये हर्षद मेहता काय करायचा, हर्षद मेहता स्वतःला ॲडव्हर्टाईजच करायचा. त्याच्यामध्ये तो काय करायचा, तो रूमर सोडून द्यायचा, अरे ये स्टॉक ऊपर जाने वाला आहे हा, चहाच्या टपरीवर किंवा कॅन्टीनमध्ये. ते असं रूमर सोडून द्यायचे, अरे ये स्टॉक आज बहुत काम करने वाला आहे. ते रूमर्स लगेच सगळे त्यांचे जे बेटर्स होते किंवा जे स्टॉक्स परचेस करायचे किंवा सेल करायचे ते हा त्याला सांगेल, तो त्याला सांगेल, ती चेन बिल्टअप होत जायची त्याच्यात जाय. तर मार्केटिंग हे असं आहे की मार्केटिंग आपण म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किंवा झोपेतही आपण करतच राहतो. तर डाऊनफॉल असा आता मार्केटिंगच्या इंडस्ट्रीला किंवा ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीला हा कधीच येणार नाही माझं तरी मत आहे. आणि तो नाही यावा आणि त्याच्याने अजून बाकी सगळ्या व्यवसायांना त्याचा हातभार लागून त्यांचं पण व्यवसाय वाढवावे अशीच येईल. धन्यवाद सर. आता माझा पुढचा प्रश्न रोहन सरांसाठी की सर तुमच्या दुकानाची स्पेशालिटी आहे त्याची तुम्ही जाहिरात कशी करता? आता ऍक्च्युली हा प्रश्न चुकीचा आहे. दिग्गज बसले आहेत माझ्या बाजूला. तर सरांनी जसं सांगितलं तसं आता साधनं बदलली आहे. आधी पेपर, ज्यावेळेस मी वर्कशॉप्स करायचो त्यावेळेस पेपरमध्येच ॲड द्यायचो. पण आता 99% कुठल्याही ग्रुपचे मुलं असू द्या, रडणारं बाळ असू द्या, बघत बसेल, मोबाईल दिलेला असतो त्याच्याकडे आहे ना, किंवा जे रिटायर्ड माणसं पण आहेत ते पेपर वाचायच्या ऐवजी आता मोबाईल स्क्रोलिंग करतात आपण, बरोबर. तर तसं साधनं बदलले. तर त्या हिशोबाने मी फेसबुकवरतीच एक इंटरव्ह्यू दिला होता जो तुम्ही आता याच्यावरती बघितला. हा एक आहे व्हिडिओ आणि अजून एक इंटरव्ह्यू आहे. तर तो जर फेसबुकला तुम्ही बघितला तर त्याला 32 लाख लोकांनी बघितलं होतं. नाशिकची लोकसंख्या 24 लाख आहे ना. बाहेरून पण लोकांनी ते खूप गोष्टी बघितल्या होत्या. आणि मग तिथे बाहेरून पण मुंबईवरून, इगतपुरी हे अशा एरियामधून पण लोक फक्त ते बघायला यायचे की काय प्रकार आहे हा. तर ती मी इंस्टाग्रामवरती मी किंवा फेसबुक ऑनलाईन ॲडव्हर्टिजमेंटच केली होती पूर्णपणे आणि ती आता सध्या छान आहे चालू. पियुष सर, मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो. तुमची जे स्वप्न होती ती स्वप्नपूर्ती झाली का वेगळे क्षेत्र निवडले? स्वप्नपूर्ती तर ॲज अन एंटरप्रेन्योर तुमचं ड्रीम कुठे सेटल नाही होत. आय टेल यू, जसं एक असतं ना की आज तुम्हाला जे अकॅडमिकली चांगले असतील ना त्याला 90% मिळाले की तुमचं नाही 95 मिळायला पाहिजे. तसं एक एंटरप्रेन्योरचं असतं ना की 1 लाख झाले की बाबा ते 10 लाख झाले पाहिजे. सो स्वप्नपूर्ती तर होते पण लगेच दुसरं स्वप्न डोक्यात येतं. सो आता एक स्वप्न तर पूर्ण झालं, सक्सेसफुली 1 वर्ष कंप्लीट होतील आणि समाव जसं मध्ये परत 2-3 महिने सगळ्यांचे स्लॅक गेले. परत ऑगस्टपासून एक चांगला बिझनेस रुटीनमध्ये आलेला आहे. लेट्स होप सो. चॅलेंजेस प्रत्येक वेळेस वेगळे असतात. आता आमच्याकडे
लकीली कसं व्हायचं, पूर्वी मी कुठलं तरी एकच प्रॉडक्ट विकत होतो. आता मी स्वतःच्याच कंपनीत ॲज अन मार्केटिंगमध्ये जेव्हा असतो तेव्हा माझ्याकडे एक 4 वेगवेगळ्या कंपनीज असल्यामुळे मी 4 वेगळे प्रॉडक्ट विकतोय. सो तो एक एक्सपिरियन्स वेगळा असतो. प्रत्येक प्रॉडक्टला कस्टमरची टेस्ट वेगळी असते, त्या कस्टमरचं तुमचं ऑडियन्स वेगळा असतो. कुठल्या ऑडियन्सला कुठलं प्रॉडक्ट कधी दाखवल्यावर कसं हिट होणार आहे, ह्या खूप ट्रायल अँड एरर्स होत असतात. खूप सारे मजेशीर रिझल्ट्स येतात त्यातनं आणि खूप गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे स्वप्न दरवेळेस बदलतं आणि ते बदलत राहायला पाहिजे, तरच तुम्ही ग्रो कराल. आता मला पुढचा प्रश्न करणं सरांना. सर, जे लोक व्यावसायिक आहे की जे लोक तुमच्याकडे ऍडव्हर्टायझिंगला येतात किंवा जे करताय फक्त व्यवसाय, त्यांना तुम्ही तुमचा वेळ किंवा पैसे गुंतवण्यासाठी तुम्ही कुठली ऍडवाइस द्याल? जसं आता मी म्हटलं की मार्केटिंग ही लाईफ लाँग होणारी गोष्ट आहे, की एखाद्या व्यवसायाला मार्केटिंग ही लाईफ लाँग करावीच लागते. आता बघितलं जर तुम्ही, कोकोकोला ब्रँड तुम्हाला माहिती असेल किंवा डव माहिती आहे किंवा मग हिंदुस्तान युनिलिव्हरचे ब्रँड माहिती. आता ते मल्टीनॅशनल लेवलला काम करतात, मल्टी कंट्रीजमध्ये काम करतात ते. तसं पाहायला गेलं तर त्यांना मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टायझिंग करायची काही गरज नाही आहे, पण तरी ते रेग्युलर बेसिसवर न चुकता त्यांच्या मार्केटिंग कॅम्पेन्स हे प्रत्येक माध्यमातून चालूच असतात. का? कारण आत्ताची जी सध्याची परिस्थिती, आत्ताची सध्याचा जो सिनारिओ आहे, आपलं माइंडचा कॉन्सन्ट्रेशनचा जो टाईम स्पॅन आहे, म्हणजे समजा मी आता एखादी गोष्ट बघतोय तर माझा त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करण्याचा टाईम स्पॅन जो आहे तो खूप कमी होऊन गेलेला आहे, जो आधी खूप जास्त होता. म्हणजे पूर्वीच्या काळात लोक म्हणायचे ना की एकदा जरी वाचलं तरी पूर्ण लक्षात राहायचं, एकदा पुस्तक वाचलं तरी. आता मी हे पूर्ण पान एकदा वाचलं तर मला 5व्या किंवा 10व्या मिनिटानंतर ते आठवणार नाही की मी काय वाचलंय, कारण तो कॉन्सन्ट्रेशन टाईम स्पॅन खूप कमी झाला आहे. तर त्याच्यामुळे कंपनीजला हे कायमस्वरूपी हिटिंग ठेवावंच लागतं. तुम्ही काय करता, तुम्हाला तुमचे काय सर्व्हिसेस आहे, तुम्ही जगापेक्षा किंवा इतरांपेक्षा का वेगळे हे लोकांना दाखवून ठेवण्यासाठी तुम्हाला कायम लोकांच्या नजरेसमोर राहावंच लागतं. तर आणि हे कशा पद्धतीने तुम्ही राहू शकतात याचं काम आम्ही करतो. याच्यावरच फक्त की कसं आहे, तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून कशा पद्धतीने राहू शकता आणि कमी बजेटमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने समोर जाता येईल लोकांच्या, याच्यावरच आम्ही लोकांना, क्लायंट्सला ॲडवाईस करतो. त्यांचं बजेट कुठे कुठे वाचवता येईल आणि जे वाचवलेलं बजेट आहे ते आपण नवीन कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला यूज करता येईल, की आपल्याला कन्व्हर्जन किंवा लोकांच्या माइंड्समध्ये आपल्याला एंट्री मिळू शकेल, अशा पद्धतीने आम्ही काम करतो. तुम्ही दररोज किती तास काम करतात? 24 तास. तेव्हा आवडीचं काम असेल ना तर ते काम नाही वाटत. आता मी इथे जरी बसलोय ना तरी मी यांना इथून बोलतोय की हा हे झालंय का, ते झालंय का, ठीक आहे. तर 24 तास तुम्हाला काम करायला लागतं आणि पण ते काम नाही वाटत, त्याच्यामुळे कधी थकवा नाही वाटत. काम करता करता झोप लागते आणि रोज काम करायला त्याचा मजा येते. आता म्हणजे मी राग नका होतो, जे एक्झाम्पल देतो मी, ज्यांना असं होतं ना अरे मी 2चा टाइम दिला होता, आता संपत नाही अजून कार्यक्रम, किंवा आता किती नाही 1:45 झाले, ठीक आहे काय वेळ आहे, तर ते असं होतच नाही. का? कारण आवडतंय ना, तेच काम करायचं, त्याच्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे. तर त्याच्यामुळे त्याला टाइम लिमिट्स काही नसते. जर समजा तुम्ही आणि मी आधी याच्यामध्ये मला माहिती असेल 3 दिवस मी जागून काम करू शकायचो. 3 दिवस काहीच झोप वगैरे काहीच नाही. जर समजा 3 वेगवेगळे स्कूल्स असतील आणि चालू आहे आमचं, कारण इव्हेंटचं काम असं असायचं सकाळ संध्याकाळपर्यंत स्कूल चालू आहे तोपर्यंत स्कूलमध्ये, स्कूल संपल्यानंतर सेटअप जिथे लोकेशन असायचं, तुम्ही ते साऊंड लाईट्स वॉल वगैरे जे बघतात ते आम्हाला उभं राहून ते रात्रीचं काम सगळं 11:30 वाजता सुरू व्हायचं, सकाळी 6 वाजेपर्यंत. मग 6 वाजता वाटायचं की चला आता ठीक आहे थोडंसं रेस्ट करू. तेवढं आमचा फोन यायचा, अरे अजून माईक चालू नाही झालाय, लवकर येऊन जायचं लोकेशनला. तर त्याच्यामुळे 24 तास जे आवडतं काम त्याच्यामध्ये बिनधास्त 24 तास काम सगळे करू शकतात. असं आम्ही काहीतरी औषध खातो मग असा काही प्रकार नाही येतो. जे आवडतं त्याच्यामध्ये 24 तास आपण काम करू शकतो. आता माझा पुढचा प्रश्न पियुष सरांसाठी, की सर तुमच्या वेटेरन हे नाव दिलं व्यवसायाला, तर ते कसं सुचलं? नावात खूप काही आहे. तर
5-10 मिनिटापूर्वीच आपण बोललो. वेटरन ॲक्च्युली एक सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेसची कन्सेप्ट आहे. वेटरन मीन्स प्रो. तुम्ही एखाद्या गोष्टीत एक्सपर्ट असणं किंवा प्रो असणं. सो मीडियामध्ये आम्ही प्रो आहोत, एक्सपर्ट आहोत, म्हणून वेटरन. सो बिकॉज ऑफ दॅट. बाकी असं त्याच्यात विशेष काही नाही. वेटरनचा अर्थ एक्सपर्ट किंवा प्रो. तन्मय सर, तुमचे ध्येय काय आहे? एक 2 मिनिटं तज्ञाला डिस्टर्ब करतो. ॲक्च्युली आता हा टीचिंग स्टाफसाठी आम्ही थोडे नवीन आहोत. मी एक 2 महिन्यापूर्वी मी आणि तन्मय नांदुरकर मॅमला भेटलो होतो आणि समोर तिथे नॅकचं त्यांचं क्रेडेन्शियल चालू आहे. सो त्यांनी सांगितलं, पहिले मला त्यांनी सांगितलं पियुष थोडंसं चांगलं लिहा आमच्याविषयी. सो ध्येय हेच होतं की कॉलेजने आज आम्हाला इथं रेकग्नाइज केलं, ते आमचं ध्येय साध्य झालं असं वाटतंय. तन्मय तू. ध्येय हे रेग्युलर बेसिसवर चेंज होतच राहतं. म्हणजे की आज मी एक ध्येय घेऊन चाललोय आणि समजा फॉर एक्झाम्पल ते मी अचीव केलं तर पुढे माझ्यासमोर काय आहे ब्लँक होऊन जाईल मी. तर ध्येय हे रेग्युलर बेसिसवर चेंज होतच राहतं. आता असं पाहायला गेलं तर डे टू डे बेसिस ध्येय बदलत राहतं. कारण आज सकाळी ऑफिसला आल्यावर आज सकाळचे कामं जे आहे लाईनअप झालेले किंवा आज दिवसभराच्या डिलिव्हरीज ज्या आहेत क्लायंटला करायच्या त्या पूर्ण करा. त्या तात्पुरत्या तेवढ्याच दिवसभराचं हे असतं. दुसऱ्या दिवशी नवीन ध्येय परत येतं. थँक्यू सर. आता सर शेवटचा प्रश्न रोहन सरांसाठी की सर तुम्हाला जर आता काही सल्ला द्यायचा असेल आम्हा सगळ्यांना तर काय द्याल तुम्ही? त्याचं यांनी जी लाईन बोलला ना आता शेवटचा प्रश्न ते ऐकूनच अर्ध जण चला निघायचंय आता. ठीक आहे, पण 2 मिनिटासाठी आता शेवटचा प्रश्न आहे की सगळे फ्रेश येऊन बसा, एकदम छान व्यवस्थित ताट. एकदम महत्वाचं 2 मिनिटं घेतो फक्त आणि आपण मग आज थांबूयात. ठीक आहे. आपण आज ज्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे बरोबर, तर एंटरप्रेन्योर आणि बिझनेसमॅन या दोघांमध्ये 2 फरक आहेत. खूप ह्यूज फरक आहे की बिझनेसमॅनला ना फक्त प्रॉफिट अँड लॉसशी घेणं देणं असतं. बाकी त्याला अटॅचमेंट इमोशन्स हा काही प्रकार नसतो. काही काम चालेल, हा प्रॉफिट होतोय का ठीक आहे ओके, लॉस होतोय का सोडून द्या, त्याच्यावरती तो वर्कआउट परत करणार नाही. पण ते जर समजा तुम्ही एक नवीन या सगळ्या गोष्टीचा स्टार्टअप करताय तर तुमच्यासाठी कमिटमेंट्स खूप महत्वाचे आहेत. कन्सेप्ट ज्या नवीन कन्सेप्ट आहेत त्या महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर तुमचं सगळ्यांचं व्हिजन पाहिजे तरच त्याच्यामध्ये उतरा. न्यू प्रोजेक्टला नेहमी ऍक्सेप्ट करा की हा हे नवीन आहे काहीतरी, याच्यामध्ये आपण डोकं लावलं पाहिजे. इनोव्हेशन्स पाहिजेच. खूप लोक आहेत आता, खूप फील्डमध्ये खूप लोक आहेत. ठीक आहे, तर ते इनोव्हेशन्स तुम्हाला पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन पाहिजे. पाणीपुरी खूप लोक विकत होते ना, आपण चॉकलेट दिली, चीज बस दिली, ऑटोमॅटिक दिली, तर ती थोडं वाटलं लोकांना वाटलं की नवीन, म्हणून ते ऍक्सेप्ट झाले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट काय की जे मार्केटमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचं तुम्ही सोल्युशन शोधा. ते सोल्युशन शोधलं की तुम्हाला पैशांच्या मागे पळायची गरज पडणार नाही. पैसे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ना, कॅप्सूल माहिती ना आपली ती औषध असतं, ते बाहेरचं कव्हर खूप छान असतं, एकदम सुंदर येलो कलर रेड कलर, पण ते महत्वाचं नसतं, ते दिसायला छान असतं फक्त. पण त्याच्यात इम्पॉर्टंट काय असतं, आतमधले जे कंटेंट आहे, जे औषध आहे ते महत्वाचे. ते बघा, तुम्हाला ही जी कॅप्सूल आहे ना, म्हणजे पैसे, गाडी, ओळख, ह्या सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्या मागे येतात. त्याला काही त्याच्यासाठी स्ट्रगल करायची गरज पडत नाही. फक्त ह्या 3-4 कन्सेप्ट वरती क्लिअर राहा, हे खूप एकदम सगळ्या गोष्टी सुंदर राहतील. आणि माझ्याकडून मी एक छोटीशी जाता एक तुम्हाला गोष्ट सांगतो की ज्याला कोणाला इन्व्हेस्ट करायचे असेल, ज्याला कोणाला नवीन स्टार्टअप करायचं असेल, जर समजा आम्ही फार छोटे आहे त्या मानाने, पण जर समजा कोणाला कधी वाटलं की आम्हाला त्यावेळेस गाईड करायला कोणी नव्हतं, ज्यावेळेस सगळ्या गोष्टी सुरू केल्या की तुम्ही हे करा ते करा, आम्ही स्वतःच केलं. पण आता आम्हाला माहिती की असं अजून खूप लोक येऊ शकतात आणि तुम्ही सगळे ह्या एज मधले जे आहेत, तुम्ही फार यंग आहात, तुम्हाला खूप अजून पुढे जाऊ शकता. तुम्हाला कधीही काय वाटलं, मॅमकडे नंबर आहेत, बाकी रेस्टॉरंटचे तुम्हाला माहिती आहे, कुठे तुम्हाला गुगल केलं तर ते मिळून जाणार की कुठे रेस्टॉरंट आहे, तिथे या, कन्व्हर्सेशन करा. इथे जवळपास एक 150-200 विद्यार्थी आहे. याच्यामधल्या माझी ती इच्छा सगळ्यांनीच हो, पण जर समजा याच्यातून एक 20 ते 25 जण जरी समजा, मी जसं सांगितलं की जर समजा कोणी नवीन स्टार्टअप केला तर ती खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि इव्हेंट लाईफ मधून असल्यामुळे
जे काही तुम्ही तुमचं जो नवीन प्रोजेक्ट आणाल त्याच्यासाठी मी आज तुम्हाला मी माझ्याकडून एक प्रॉमिस करतो, त्या ओपनिंगची संपूर्ण जबाबदारी माझी. मी तुमच्याकडून 1 रुपया पण घेणार नाही. ठीक आहे, तिथे तुम्हाला स्क्रीन लावून घ्या, लाईट्स लावून घ्या, माझ्याकडून स्पेशल इफेक्ट्स लावून घ्या, कोणी सेलिब्रिटी बोलवायचं आहे त्याचा बोलून घ्या, हे सगळ्या गोष्टींची जबाबदारी माझी. पण तुम्ही कन्सेप्ट वाईज क्लिअर व्हा, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि तुम्ही आमचं मार्गदर्शन घ्या, कसं करायचंय, काय करायचंय, आणि नंतर तुम्ही ज्याही कधी वेळ असेल आमचे दरवाजे तुमच्या सगळ्यांसाठी खुले आहेत आणि काहीतरी छान एक स्टार्टअप करा. आणि बोर केला असेल त्याबद्दल क्षमस्व सगळ्यांना. सर, तुम्ही वेळांवेळी काढून आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक 2 मिनिटं. हो. जसं यांनी सांगितलं की तुम्ही या, इंटरॅक्ट करा, बोला. तन्मयच्या वडिलांनी एक आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी ना एखादा कन्सल्टंट पाहिजे. इट इज नॉट नेसेसरी की तो पेड कन्सल्टंटच पाहिजे किंवा कोणी त्यातला हुशार व्यक्तीच पाहिजे, पण तुम्ही त्या गोष्टी कन्सर्न करा, भले तो त्या इंडस्ट्रीमधला असला नसला तरी. किंवा जसं त्यांनी सांगितलं की त्यांचे अकाउंट्स क्लिअर नव्हते आणि खूप वेळेस त्यांना चक्रा मारत बसावं लागला, मग ते शेवटी CA कडे आले, कन्सर्न केलं आणि अकाउंट्स क्लिअर केले. सो तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी ना ती कन्सेप्ट डिस्कस करा, शेअर करा, कोणासोबत तरी कन्सर्न करा आणि डेफिनेटली तुम्हाला त्यातनं एक पॉझिटिव्ह रिझल्ट हा डेफिनेटली मिळेल. 101%. 100% तुम्ही डिवोशननी काम केलं तर तुम्हाला डेफिनेटली त्यातनं रिझल्ट हा चांगलाच मिळेल. सो न्यूट्रल व्यक्तीला भेटा. तुमच्या खूप एकदम जिगरी दोस्त असतात ज्याला माहिती आहे चुकलंय तरी तो म्हणेल की नाही रे बरोबर आहे, करून टाकू. तशा एखाद्या व्यक्तीला भेटू नका. किंवा खूप वेळेस पॅरेंट्स पण खूप पॅम्पर करतात की आमचा तो सोनू आहे, तो चांगलाच करेल, तर असं करू नका. एखाद्या न्यूट्रल तुमच्या टीचर्सकडनं किंवा तुमचे जे कोणी बिलॉंगिंग असतील त्यांना तुम्ही ती गोष्ट कन्सर्न करा, तुम्हाला चांगले रिझल्ट नक्की मिळतील. चलो, थँक्यू.